नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 2मधला दुसरा सबभाग या ठिकाणी पाहणार आहोत. दुसऱ्या सब युनिटमध्ये नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ टीचिंग ऑफ जिओग्राफी म्हणजेच भूगोल अध्यापनाची गरज आणि महत्त्व हा भाग आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. मग भूगोल अध्यापन हे नेमकं कशासाठी महत्त्वाचं आहे किंवा याची नेमकी गरज काय आहे, तर ते आपल्याला काही मुद्द्यांनी बघायचं आहे. सुरुवातीला जर आपल्याला माहीत आहे की भूगोल या विषयाची व्याख्या आपण मागच्याही व्हिडिओमध्ये केली किंवा तुम्हालाही माहिती आहे की भूगोल म्हणजे नेमकं काय, तर मानव आणि पर्यावरण यांच्या आंतरक्रियेचा अभ्यास म्हणजे भूगोल असं आपण लक्षात घेतलेलं होतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं की भूगोल अध्यापनामधून मानव आणि पर्यावरण यांचा अभ्यास हा केला जातो. मग आता ह्याच दृष्टिकोनातनं आपल्याला ही गरज आणि महत्त्व लक्षात घ्यायचं आहे. मग यासाठी काही मुद्दे आहेत. यातला पहिला मुद्दा की भूगोलाचा जो काही अभ्यास आहे हा मानव केंद्रबिंदू आहे. या गोष्टीच्या संदर्भामध्ये किंवा मानव हा जो आहे तर हा केंद्रबिंदू आहे असे लक्षात घेऊन भूगोलाचा अभ्यास केला जातो. दुसरी गोष्ट, भूगोलामध्ये पर्यावरणाचाही अभ्यास समाविष्ट आहे. त्यानंतर मानव व पर्यावरण यांच्या आंतरक्रियेचा अभ्यास भूगोलात केला जातो. म्हणजे केवळ मानव किंवा केवळ पर्यावरण यांचा स्वतंत्ररित्या अभ्यास होत नाही, तर या दोघांच्या आंतरक्रियेचा अभ्यास भूगोलामध्ये होत असतो. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावयाचं आहे. त्यानंतर आणखी आपल्याला पुढे लक्षात येतं की दैनंदिन जीवनाशी संबंधित असा हा विषय आहे. की भूगोल हा विषय काय आहे, तर आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी जवळचा आहे. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे. तसंच भूगोलामध्ये विविध प्रकारच्या व्यवसायांचा अभ्यास हा केला जातो. मग आता जी व्यक्ती म्हणण्यापेक्षा प्रत्येक मानवाला व्यवसाय करण्याची आवश्यकता असते. आपल्याला माहिती की जर आपण कुठलाच व्यवसाय केला नाही तर आपलं पोट कसं भरणार, आणि म्हणून या ठिकाणी भूगोल अध्यापनाची गरज का आहे किंवा महत्त्व काय आहे की यामधून आपल्याला विविध व्यवसायांची माहिती जी आहे तर ती प्राप्त होत असते. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे किंवा महत्त्व आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. त्यानंतर पर्यावरणीय अवनतीच्या संदर्भातसुद्धा आपल्याला अभ्यास या भूगोलामधून होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की भूगोल हा जो काही विषय आहे तर हा स्थानिक ते जागतिक अभ्यास करणारा विषय आहे. स्थानिक म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या भागामध्ये जेवढाही काही भौगोलिक घडामोडी होतात किंवा भौगोलिक घटक आहे यांचा अभ्यास तर आपण करतोच, परंतु त्यासोबतच आपण आपल्या देशाचा, आपल्या खंडाचा आणि नंतर हळूहळू आपण संपूर्ण जगाचाही अभ्यास भूगोलामध्ये करत असतो. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे. मग आता हे सगळे जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला एक एक करून लक्षात घ्यायचे आहे. सुरुवातीला भूगोल या विषयाचा जो काही अभ्यास आहे किंवा आपला हा जो काही भूगोल आहे तर हा मानवाच्या संदर्भामध्ये किंवा मानवाला केंद्रबिंदू धरून आपण अभ्यास करत असतो. मग आता अनेक व्याख्यांमध्ये आपण बघितलं की भूगोल म्हणजे काय, तर पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र किंवा वाटपाचं शास्त्र. हे जरी असलं तरी पण या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की ही पृथ्वी जरी असली किंवा या पृथ्वीवर आपण म्हणतो की जीवसृष्टी आहे, तर या संपूर्ण जीवसृष्टीचा अभ्यास आपण भूगोलात करत असतो. परंतु हा सर्व अभ्यास मानवाशी संबंधित दृष्टिकोनातनं आपल्याला करावयाचा असतो. म्हणजेच काय की भूगोल अध्यापनामधून मानवाच्या संदर्भातला अभ्यास हा केला जातो आणि म्हणून मानव या नात्याने प्रत्येकाला भूगोल अध्यापनाची किंवा भूगोल अभ्यासाची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन भूगोलाचे अध्यापन हे केले जाते किंवा त्याची गरज ही या दृष्टिकोनातून निर्माण झाली. का, तर भूगोलामध्ये मानवाचा अभ्यास केला जातो. इतर अनेक गोष्टींचा अभ्यास भूगोलामध्ये आहे, परंतु त्या सर्व गोष्टी मानवाशी संबंधित कशा आहेत
ह्या दृष्टिकोनातनं हा अभ्यास केला जातो. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. मग यानंतर आपण म्हटलं होतं की भूगोलामध्ये आणखी पर्यावरणाचाही अभ्यास होतो. मग पर्यावरण म्हणजे सर्व नैसर्गिक घटक जे आहे त्या सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. मग उदाहरणार्थ सांगायचं झालं तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे की पाणी आहे किंवा महासागर आहे, जलचर आहेत, धबधबा आहे, नैसर्गिक वनस्पती आहे किंवा मग वाळवंट आहे किंवा जलाशय आहे मोठं, आणि खाली ज्वालामुखीसारखं आपल्याला दिसत आहे. तर हे सर्व काय आहे, हे निसर्ग निर्मित असे घटक आहेत. तर यासारख्या विविध प्रकारच्या नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. मग हे सर्व जे काही नैसर्गिक घटक आहेत तर याचा मानवाच्या संदर्भातला अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. म्हणून आपण काय म्हणतो की भूगोल हा मानवाशी संबंधित भाग आहे किंवा यामध्ये मानव आणि पर्यावरण या दोघांचा अभ्यास हा केला जातो. मग ही गरज या ठिकाणी कशी आपण लक्षात घेणार आहोत किंवा हे महत्त्व कसं लक्षात घेणार आहोत की नैसर्गिक घटकांमध्ये ऊन, वारा, पाऊस हे जे काही घटक आहे हे अगदी नित्याचे आहेत. तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला भूगोलातून समजतो. तसंच भारताला तीनही बाजूने सागरी किनारा लाभला आहे. म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जलसंपत्ती आपल्या भारतीयांना प्राप्त झालेली आहे. मग ही जलसंपत्ती असेल किंवा मग आणखी विविध प्रकारचं वातावरण आपल्या भारतामध्ये आपण बघतो. तर ह्या सर्वांचा जो काही अभ्यास आहे हा आपल्याला भूगोलामधनं प्राप्त होतो. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. या ठिकाणी धबधबा दिसतोय. तर अशा या धबधब्यांमधनं मानवाने जी काही जल ऊर्जा आहे तर तीसुद्धा निर्माण केली, ज्याला आपण औष्णिक ऊर्जा म्हणतो. तर ही औष्णिक ऊर्जा या ठिकाणी मानवाने निर्माण केलेली आहे. म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला पर्यावरणाचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्या भागामध्ये कशा स्वरूपाचं हवामान आहे किंवा कोणत्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची खनिजं आढळतात हे सगळं आपल्याला भूगोलाच्या अभ्यासातून कळत असतं. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे हे आपल्याला इथे मांडता येतं. यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तर या मुद्द्याकडे जाताना आपल्याला असं लक्षात येतं की भूगोलामध्ये अजून कशाचा अभ्यास होतो तर मानव आणि पर्यावरण ह्या दोन्ही आंतरक्रियांचा. तर आपण आत्ताच या ठिकाणी लक्षात घेतलं की आपण असं लक्षात घेतलं की हे जे काही विविध प्रकारचं नैसर्गिक पर्यावरण आहे तर हे आपल्याला भूगोलाच्या अध्यापनातनं लक्षात येतं. मग या मानवाचं किंवा या नैसर्गिक पर्यावरण या दोघांमध्ये ज्या काही आंतरक्रिया होतात तर त्या आंतरक्रियेचा अभ्यास भूगोलामध्ये समाविष्ट होतो. मग आता या ठिकाणी आपल्याला एक उतरत्या छपराचं घर दिसतं आहे. तर हे जे काही चित्र आहे तर हे कोकणातल्या घराचं आहे. मग या ठिकाणी हेच घर नाही तर प्रत्येक घर आपल्याला अशा स्वरूपाची कौलारू किंवा मग उतरत्या छपराची दिसतील. मग याच्या मागचं कारण काय आहे की यामध्ये पाऊस जो आहे किंवा कोकणामध्ये पाऊस जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि म्हणून त्या घरांवरती पावसाचं पाणी हे दीर्घकाळ साचून राहू नये या दृष्टिकोनातनं अशा स्वरूपाची उतरत्या छपराची घरं ही कोकणामध्ये बांधलेली असतात. तर हे आपण भूगोलामध्ये शिकवतो. मग या ठिकाणी आपल्याला मानव आणि पर्यावरण ह्या दोघांची आंतरक्रिया भूगोल शिकवितो. मानवाने काय केलं आहे की कोकणामधलं वातावरण कसं आहे, तिथल्या हवामानामध्ये पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात पडतो हे लक्षात घेऊन मानवाने काय केलं आहे तर निसर्गाशी आंतरक्रिया केली आहे. त्याने त्याची जी काही घरं आहे तर ती घरं त्या हवामानाला सूट होतील किंवा त्या हवामानाला पोषक असतील अशा स्वरूपाची घरं बांधलेली आहेत. मग फक्त कोकणातलीच नाही, आपल्याला माहिती आहे की तुम्ही जर वाळवंटात गेले तर त्या ठिकाणची घरंही वैशिष्ट्यपूर्ण असतात. तिथल्या घरांच्या ज्या भिंती आहेत तर त्या भिंतींमध्ये वैशिष्ट्यपूर्णता आपल्याला लक्षात येते की तापमान
जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणाचं तापमान ते घरात म्हणजे सोसल्या जावं किंवा मग ती जी काही उष्णता आहे ती उष्णता खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरात असू नये ह्या दृष्टिकोनातनं ही घरं बांधलेली असतात. किंवा मग आणखी तेच तुम्ही काश्मीरकडे गेला तर काश्मीरकडे वेगळ्या स्वरूपाची घरं तुम्हाला पाहायला मिळतील. किंवा मग आणखी पोशाख आहेत आपले, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख आहे, अन्न आहे आपलं. आता आपण कोकणाचा जर विचार करतो तर कोकणामध्ये भात आणि मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मग भात आणि मासे हे त्यांचं अन्न काय या ठिकाणी निर्माण झालं आहे, तर तिथे मुबलक प्रमाणात जलाशय निर्माण आहे आणि म्हणूनच तिथल्या लोकांचं अन्न असेल, व्यवसाय असेल, हे सगळं या पर्यावरणाशी संबंधित आहे. मग भूगोलामध्ये हा सगळा अभ्यास केला जातो की जसं वातावरण असेल किंवा जसं पर्यावरण असेल त्यानुसार मानवाला सहजपणे ॲडजस्ट होता यावं, सहज प्रकारे समायोजन साधता यावं किंवा मग आणखी त्या हवामानाशी आपल्याला सामोरं कसं जाता येईल, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर पुढचा जर आपण मुद्दा लक्षात घेतलं तर भूगोल हा जो काही विषय आहे तर हा आपल्या दैनंदिन जीवनाशी खूप निगडीत आहे. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला दैनंदिन जीवन दिसतंय की साधारण सकाळची वेळ दिसते. सकाळच्या वेळी हे जे काही कुटुंब आहे हे आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे असं आपल्याला दिसतं. मग आता सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक श्वासासाठी किंवा प्रत्येक क्षणाक्षणाला भूगोल आपल्याला मदत करत असतं किंवा भूगोलाची आवश्यकता आपल्याला लक्षात येते. मग आता कसं, तर उदाहरणार्थ जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं या ठिकाणी सांगता येईल की सूर्योदय होतो. मग आता सूर्योदय होणं ही एक काय आहे, भौगोलिक घटना आहे. तर यामधून आपण काय लक्षात घेतो की आपल्याकडे दुपारचे 12 वाजले म्हणजे मग आपण केव्हा म्हणायचं 12 वाजले किंवा मग संध्याकाळ झाली हे कसं समजायचं, हे सगळं आपल्याला भूगोलाच्या अध्यापनातनं किंवा अभ्यासातनं लक्षात येतं. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे. इतकंच नाही तर आपल्या काही संस्कृती या भूगोलाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ पौर्णिमा आहे, अमावस्या आहे किंवा मग आणखी अष्टमी आहे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या भूगोलाशी संबंधित आहे. पंचांग जे आहे हे पंचांगसुद्धा आपल्या भूगोलाचाच एक भाग आहे आणि म्हणून तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेले, कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरीसुद्धा भूगोल या विषयाशी नातं कोणाचंच तुटणार नाही आहे. म्हणजेच काय, तर आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला भूगोलच लक्षात येतो. आपण जसं सूर्योदयाचं उदाहरण घेतलेलं होतं तसंच इथे आपल्याला आणखी असं म्हणता येईल की आपण मातीमध्ये राहतो. ही मातीचा अभ्यास आपल्याला भूगोलात निर्माण केला जातो किंवा घरं कशा प्रकारची बांधायची, व्यवसाय कशा प्रकारचे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा मग बाजारभाव काय आहे, पाऊस किती पडला, तापमान किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्याला भूगोल अध्यापनाची गरज आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजेच काय आहे की भूगोल हा जो काही विषय आहे तर हा आपल्या दैनंदिन जीवनाशी खूप जवळचा आहे असं लक्षात येतं. मग आता दैनंदिन जीवन आपण म्हणतो आहे तर इथे दैनंदिन किंवा मूलभूत गरजा आपण 3 आहे असं आपण पटकन सांगतो, अन्न, वस्त्र आणि निवारा. तर या 3ही गरजा पूर्ण करणं हे म्हणजे ह्या कशा पूर्ण करायच्या तर याचा सगळा अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. अन्न कोणतं आपल्याला प्राप्त होऊ शकतं किंवा मग आणखी आपल्याला कशा प्रकारचं वस्त्र घालणं गरजेचं आहे किंवा आपला निवारा कसा असला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींची माहिती भूगोलाच्या अभ्यासात समाविष्ट आहे. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग जसं आपण दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे असं म्हणतो तसंच इथे व्यवसायाचं सुद्धा जवळचं नातं आहे हे लक्षात येतं. भूगोल या विषयाचा प्रत्येक मानवी व्यवसायाशी जवळचा संबंध आहे. मानवी व्यवसाय एकूण 4 प्रकारचे आहेत असं आपण भूगोलामध्ये शिकतो. मग हे 4
म्हणजे 4 कोणते, तर प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय. तर या 4ही व्यवसायांचा अभ्यास भूगोलामध्ये होत असतो आणि प्रत्येक व्यक्ती जी आहे तीही या 4 व्यवसायांपैकी कोणता ना कोणता व्यवसाय हा करत असते. आणि म्हणून भावी नागरिकांना किंवा मग हे जे काही आपले विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना भविष्यामध्ये या विविध व्यवसायांची ओळख असणं गरजेचं आहे. या व्यवसायांपैकी आपल्याला कोणत्या व्यवसायाकडे ओढ आहे किंवा आवड आहे त्यांना ते या शालेय अध्यापनातूनच लक्षात येतं. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. तर या 4ही प्रकारच्या व्यवसायांची माहिती जी आहे ही भूगोलामध्ये प्राप्त होत असते. जसं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की सुरुवातीला शेती व्यवसाय दाखवला आहे, त्यानंतर विविध प्रकारचे कारखाने दाखवलेले आहेत. कारखाने जे आहे तर हे द्वितीय स्वरूपाच्या व्यवसायामध्ये मोडले जातात. तर अशा रीतीने प्राथमिक आणि द्वितीय स्वरूपाच्या व्यवसायाचं हे चित्र आहे. याच्या व्यतिरिक्त जेवढेही काही आपली वाहतूक सेवा आहे किंवा संदेशवहन आहे हा तृतीय व्यवसायामध्ये मोडला जाणारा भाग आहे. तर याचा अभ्यास आपण भूगोलात करतो. आणि सर्व प्रकारचे सेवा प्रकार जे आहेत तर हे आपण चतुर्थ व्यवसायामध्ये शिकत असतो. आणि म्हणून या 4ही व्यवसाय प्रकारांचा अभ्यास भूगोलात केला जातो. म्हणून भूगोल अध्यापनाची गरज आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे. मग आणखी काय, तर भूगोलामध्ये उद्योगांच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्व आहे असं आपण इथे म्हणतो की भूगोलाच्या अभ्यासातनं उद्योजकाला समजतं की आपला उद्योग हा नेमका कुठे स्थापन करावायचा आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं भूगोल हा महत्त्वाचा विषय आहे. उदाहरणार्थ जर आपण लक्षात घेतलं तर इथे असं आपण इथे उद्योगाचं उदाहरण घेतलेलं आहे. जर समजा काय म्हणते लोह आणि खनिज किंवा लोह पोलाद हा कारखाना जर उभारायचा असेल तर तो कोणत्या ठिकाणी उभारायचा, तिथे ट्रान्सपोर्ट कॉस्ट कोणती लागेल. आता जर आपण म्हणत असेल की तिथे लोह पोलाद या कारखान्याला किंवा या उद्योगाला लोह खनिज, दगडी कोळसा अशा स्वरूपाचा जर कच्चा माल लागत असेल तर तो प्रामुख्याने ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध आहे तिथेच तो उभारणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्ही सुती कापड उद्योग उभारत असाल तर सुती कापड उद्योगाच्या साठी कापूस हा जो काही कच्चा माल आहे तो आपण सहजतेने ने आण करू शकतो किंवा त्याला ट्रान्सपोर्ट कॉस्ट जो आहे तर तो तितकासा येत नाही. म्हणजे पक्का माल आणि कच्चा माल यामध्ये फारसा फरक राहत नाही. आणि म्हणूनच सुती कापड करण्या ह्या बाजारपेठेच्या ठिकाणी किंवा मग लोह पोलादसारखे जे काही उद्योग आहे हे कच्च्या मालाच्या ठिकाणी उभारणं हे आपल्याला कोण शिकवतं, तर हे भूगोलामधनं किंवा भूगोलाच्या अभ्यासातनं आपल्याला शिकायला मिळत असतं. म्हणून भूगोल अध्यापनाचं जे काही महत्त्व आहे हे प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे. मग आपण संरक्षण क्षेत्र म्हटलं तर संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा भूगोल विषयाची गरज आहे. नकाशे आपण बघतो की संरक्षण क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही मोहिमा त्यांना राबवायच्या असतात किंवा मग सीमेवरच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला विविध गोष्टी ज्या आहेत तर त्या करावायच्या असतात. मग ह्या सर्वांसाठी भूगोल जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणून भूगोल अध्यापनाचं गरज आणि महत्त्व हेही आपल्याला इथे लक्षात येतं. मग आता इतकं सगळं आपण म्हणतो आहे की भूगोलामधनं आपल्याला ह्या सर्व गोष्टींची माहिती मिळते. तर त्याचप्रमाणे पर्यावरणाची जी काही अवनती आहे तर ह्या पर्यावरणीच्या अवनतीचा सुद्धा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. उदाहरणार्थ भूकंप आहे किंवा भूस्खलन आहे, त्यानंतर दुष्काळ आहे किंवा मग अणुबॉम्बसारखे जे काही घटना आहेत तर या सर्व पर्यावरणीय ज्या काही आपत्ती आहेत तर या पर्यावरणीय आणि काही मानव निर्मित या सर्व आपत्तींचा अभ्यास आपल्याला भूगोलामध्ये करायला मिळतो. विविध प्रकारच्या प्रदूषणांचा अभ्यास आपण भूगोलात करतो. मग हे का आवश्यक आहे आपल्याला, तर मानवाला त्याचं जीवन किंवा त्याचं आरोग्य
अगदी सहजतेने त्याला प्राप्त व्हावं, त्याचं स्वास्थ्य टिकून राहावं, या सर्व दृष्टिकोनातनं भूगोलामध्ये त्याचा अभ्यास हा केला जातो. मुलांना लहानपणापासूनच प्रदूषणाची माहिती दिली जाते. विविध प्रकारच्या पर्यावरणीय समस्या सांगितल्या जातात की जेणेकरून ते हळूहळू मोठे मोठे होईपर्यंत त्यांना त्याची समज येईल आणि या समस्यांपासून आपल्याला कसं मोकळं होता येईल किंवा या समस्या आपल्याला कशा सोडवता येईल या दृष्टिकोनातनं हे त्यांच्यासाठी बाळकडू आहे असं आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत भूगोल अध्यापनाची गरज आणि महत्त्व हे प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला लक्षात येतं. भूगोलाच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जितकंही मजकूर दिलेला आहे तो प्रत्येक मजकूर मानवाच्या प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित आहे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर मानव हा सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत तो जेवढ्याही काही क्रिया करतो त्या सर्व क्रियांमध्ये भूगोलाचा अभ्यास हा समाविष्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणूनच भूगोल अध्यापनाची गरज आणि महत्त्व हे नेमकं काय आहे ते आपल्याला इथे लक्षात घेता येईल.